मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री म्हणून पहिल्यांदा आपल्या रत्नागिरीमध्ये माझ्या दोन्ही डिपार्टमेंटचा आढावा घेण्यासाठी आज इथे आलेलो आहे। संबंधित अधिकारी, SP आणि जे काही अधिकाऱ्यांनी मला आढावा देण्याची गरज होती त्या प्रत्येकाने ह्या दोन्ही डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपल्या ह्या रत्नागिरीमध्ये मत्स्य उत्पादनामध्ये वाढ आणि सागरी सुरक्षा या दोन विषयावर आमची प्रामुख्याने चर्चा झालेली आहे। आत्ताची असलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून आम्हाला डिपार्टमेंट सुधारायचं कसं आहे, उत्पादन कसं वाढवायचं आहे, उत्पादनासंदर्भात आम्ही काही आकडे माझ्यासमोर मांडले। माझी इच्छा आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये उत्पादन वाढावं, मत्स्य व्यवसायामध्ये चीन पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया आहे, तिसऱ्या क्रमांकावर आपला भारत आहे। आणि माझी इच्छा आहे की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मत्स्य व्यवसायाचं उत्पादन जास्तीत जास्त वाढावं, जेणेकरून आमचा भारत देश हा 2 क्रमांकावर कसा जाईल आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा हातभार मोठ्या प्रमाणामध्ये असला पाहिजे। यावर आम्ही काही कार्यक्रम आखलेले आहेत। सागरी सुरक्षा हा आमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा विषय आहे। LED फिशिंग संदर्भात, पर्सनेट मासे संदर्भात, मासेमारी संदर्भात आणि किनारपट्टीवर असणारे अनधिकृत बांधकाम आणि देशविरोधी काही ज्या ॲक्टिव्हिटीज होतात त्या सगळ्या बाबतीमध्ये आमची चर्चा झालेली आहे। मुळामध्ये LED फिशिंग च्या संदर्भात सरळ स्पष्ट नियम आखून दिलेला आहे आणि त्या नियमाची 100% अंमलबजावणी करणं हे आमच्या डिपार्टमेंटकडून अपेक्षित आहे। पोलिसांकडे जाणं हा नंतरचा भाग, पोलिसांकडून मदत घेणं हे नंतरचा भाग आहे। पण फिशरी डिपार्टमेंट म्हणून अगर आमची इच्छाशक्ती असेल तर आपल्याला साधं नियम पाळायला लावायचा आहे। आम्हाला काही दुसरं कोणावर अन्याय करायचा नाही। 12 नॉटिकल माइल्समध्ये कोणी फिशिंग करावी, बाहेर कोणी फिशिंग करावी हे सरळ स्पष्ट नियम लावून दिलेले आहेत। परवाना अधिकारी असो, संबंधित अधिकारी असो, त्यांनी तेवढे फक्त नियम पाळायला लावायचे आहेत। कोणाच्या नावाने कुठले परवाने आहेत, एकाच परवान्यावर किती बोटी आहेत, किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत स्ट्रक्चर आहेत जे आमच्या डिपार्टमेंटच्या जमिनींवर आहेत, या सगळ्या गोष्टीवर कारवाई करण्याचे आदेश मी संबंधित डिपार्टमेंटला दिलेले आहेत। LED त्या ज्या बोटी या रत्नागिरीमध्ये आहेत त्यांच्यावर जप्तीची कारवाई ही त्वरित करावी असा आदेश मी ह्या लोकांना दिलेला आहे। त्याचबरोबर जे बंदरं आहेत रत्नागिरीमध्ये त्याही बद्दलची माहिती मला दिलेली आहे। बंदरांचा विकास, त्याच्यावर होणारी सरकारची गुंतवणूक, राज्य सरकार आणि केंद्र सरकार, ही गुंतवणूक आम्ही आमच्या गरीब मच्छीमारांसाठी करतो, किंबहुना बंदरांच्या विकासासाठी करतो, उत्पादन म्हणजे गुंतवणूक वाढवण्यासाठी करतो, रोजगार निर्मितीसाठी करतो। देशाच्या विरोधात
या बंदरांचा वापर कोणीही करू नये अशी सरळ स्पष्ट आमची भूमिका आहे। काही माहिती मिरकरवाडा आणि या संबंधित जी आमच्याकडे आलेली होती त्या संबंधित अधिकाऱ्यांनी कडे आम्ही दिलेली आहे। मत्स्य व्यवसाय आणि बंदर खातं म्हणून पारदर्शकता आणणं, शिस्त लावणं, उत्पादन वाढवणं या काही गोष्टींवर आमची चर्चा झाली आहे। इथं फक्त सुरुवात आहे, पहिला दिवस होता म्हणून तेवढीच काही टार्गेट आम्ही लोकांनी ठरवलेले आहेत। दर 3 महिन्यामध्ये आम्ही आमच्या डिपार्टमेंटला कुठे घेऊन जाणार आहोत या काही गोष्टी आमच्या चर्चा झालेल्या आहेत। आता टप्प्याटप्प्याने आपल्या सगळ्यांची भेट होत राहील। आमचे डिपार्टमेंट काय काम करत आहे, किती काम करत आहे, त्याचबरोबर हे जे काही सातत्याने आमच्या समुद्रामध्ये या ज्या काही अनधिकृत गोष्टी ज्या सुरू आहेत त्या सगळ्या गोष्टीवर आमचं डिपार्टमेंट म्हणून गस्ती नौका संदर्भात आमची चर्चा झाली। आज आपल्या रत्नागिरीमध्ये एकच गस्ती नौका आहे। एक गस्ती नौकेने आपल्या रत्नागिरीचं काहीच होणार नाही म्हणून आम्ही अगोदरच डिपार्टमेंट म्हणून ठरवलं होतं की आपण गस्ती नौका नवीन घ्यावा, त्या पण स्टीलच्या घ्यावा, कारण आत्ताच्या गस्ती नौका लाकडाच्या आहेत। मागणी ज्या केलेल्या त्या पण फायबरच्या आहेत। फायबरची गस्ती नौका ही स्टीलच्या गस्ती नौकाचा सामना करू शकणार नाही म्हणून आमच्याकडे पण हक्काच्या स्टीलच्या गस्ती नौका असल्या पाहिजे अशा पद्धतीची खरेदी करण्याची तयारी प्रस्ताव आमच्या लोकांनी तयार केलेले आहेत। त्याही गोष्टी आम्ही लक्ष घालणार आहोत। ड्रोन जे काय आम्ही लोकांनी त्याच्या काही चांगल्या कारवाया त्याच्यामुळे सुरू झालेल्या आहेत, त्यासंबंधी डिपार्टमेंटच आपल्याला उद्या माहिती देईल जेणेकरून आपल्यालाही कळेल हा ड्रोनचा वापर किती चांगल्या पद्धतीने होतोय। ह्याही माहिती आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जाईल जेणेकरून विश्वास निर्माण होईल। जवळपास 1 तास आपण खडे बोल सुनावले मराठीमध्ये, मग अधिकाऱ्यांच्या ह्या बाबतीत मानसिकता नाही, ह्या बाबतीत कारण शोधतात। एक लक्षात घ्या, मला या डिपार्टमेंटमध्ये सगळे हवे आहेत। अधिकारी बरा वाईट कसाही असेल, मंत्री बरा वाईट कसाही असेल, पण शेवटी आम्ही जनतेचे सेवक आहोत। आम्ही जनतेच्या सेवा करण्यासाठी आम्हाला इथे बसवलेलं आहे म्हणून कसाही अधिकारी असेल, आता मी ह्या खात्याचा मंत्री आहे म्हणून त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या ज्या काही चुका आहेत त्या सुधारू, चांगल्या गोष्टीवर त्यांना प्रोत्साहन देऊ। आता तरुण सगळे परवाने अधिकारी आहेत, तरुण वयातले आहेत, त्यांना व्यवस्थित पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांच्याकडून काय चुका होता कामा नये याची काळजी घ्यायला पाहिजे। तरुण पण आहेत आणि आमच्या पालवजीसारखे 23-23 वर्ष एकाच ह्याच्यावर बसलेले अधिकारी पण आहेत, म्हणजे तरुण आणि अनुभव या दोघांचंही सांगड घालून अतिशय चांगल्या पद्धतीने मला डिपार्टमेंट चालवता येईल। मिरकरवाडा बंदराबद्दल आपण आता सांगितलं की काही माहिती आपल्यापर्यंत आली, नेमकी काय माहिती? काय म्हणजे एकंदरीत मिरकरवाड्याच्या संबंधित अन्य बंदरांवर पण काही ज्या उत्पादन आमच्या स्थानिक मच्छीमारांचं कमी होईल आणि काही अशा ॲक्टिव्हिटीज आहेत, काही अशा हालचाली आहेत ज्या नियमाच्या चौकटीत बसणाऱ्या नाहीत। काही अनधिकृत स्ट्रक्चर आहेत जे कुठल्याही नियमात बसणारे नाहीत। काही अशा बोटी परवान्या आहेत ज्यांना एकाच माणसाला 10 बोटी दिलेल्या आहेत, 10 परवाने दिलेले आहेत। या सगळ्या गोष्टीची स्क्रुटनी होणार, या सगळ्या गोष्टीचा तपास होणार। माझं म्हणणं आहे ज्याला ज्याचा हक्क आहे त्याला दिलाच पाहिजे। तुमच्या नावाने अगर बोट आहे तर तुम्हीच चालवा, एका नावाने 10 लोक चालवता कामा नाही। काही असे रेतीचं उत्खनन पण होत आहे काही भागामध्ये, त्याची माहिती मी दिलेली आहे। म्हणून बोलतो ना, थोडक्यात काय म्हणतो, शिस्त लावणं, या खात्याच्या माध्यमातून किनारपट्टीवर शिस्त लावणं हे आमच्या लोकांचं काम आहे। त्याच्यामुळेच उत्पादन पण वाढवण्याचा तो चांगला मार्ग आहे, कारण का हक्काचा मासा जेव्हा कोण दुसरं घेऊन जातो तर आपल्या राज्याचं नुकसान होतं। आता मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांना फाईन मारलेल्या आहेत त्यांची 100% रिकव्हरीच केली नाही आहे। ते आमच्या सरकारी पैसा आहे, महसूल आहे आमचा, त्याच्यामुळे ते पैसे आम्ही 4 जागी गरीब मच्छीमारांसाठी वापरू शकतो। या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत ह्या गोष्टीला आकार देणं आणि त्या माध्यमातून मच्छीमारांचा विकास करणं, बंदरांचा विकास करणं। सागर किनारे स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत काही कंपन्यांकडे सागर किनारे स्वच्छतांची जबाबदारी दिलेली आहे, परंतु रत्नागिरीतले काही सागर किनारे, समुद्र किनारे आहेत त्यांची स्वच्छता त्या कंपन्या CSR मधून त्यांना करायची जबाबदारी दिलेली आहे, परंतु ते CSR मधून ते वेळच्या वेळी करत नाहीत। त्यामुळे पर्यटकांना सुद्धा कुठेतरी
त्याचा सगळ्याचा त्रास होतो. तर बघा, याकडे ज्यांना आपण जी जबाबदारी दिलेली आहे ती जर ते जबाबदारी पार पाडत नसतील ते जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेतली जाईल. त्याचबरोबर बंदरांवर आणि ह्याच्यावर प्लास्टिकचा फेकण्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रामध्ये विषय, तो पण एक विषय मीटिंगमध्ये आला. आता त्याच्यामुळे आपलं उत्पादन पण घटू शकतं, कारण का माशांसाठी प्लास्टिक आणि ह्या गोष्टी चांगल्या नाहीत. विद्रुप्त होतं पण आपलं समुद्र पण खराब होतं. या सगळ्या गोष्टीवर आता बघा, पहिला दिवस आहे शाळेचा, आता हळूहळू प्रिन्सिपल कसा आहे विद्यार्थ्यांना कळेल. सर, आज 3 दिवस सतत कस्टमने 3 बोटी पकडल्या एलईडीच्या. मुळात ह्या बोटी आहेत पालघर डहाणूच्या आणि त्या भाड्याने घेतलेत रत्नागिरीच्या. अशा किती बोटी पालघरच्या आल्या आहेत का आपल्याकडे? बघा, ह्याचा सगळ्याचा आढावा तुम्ही मागितलेला आहे, सगळ्याची यादीच मागितलेली आहे. मुळामध्ये मी तसं तुम्हाला बोलतो, मंत्र्याची इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी थांबतील इथे. अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला एक पण LED बोट इथे दिसणार नाही. शेवटी जेव्हा LED बोट आपल्या समुद्रामध्ये यायची हिंमत करते, ते हिंमत देणारा कोणतरी आतमध्ये पण बसला असतो, म्हणून ते लोक करतात. तर या सगळ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवणं हे आमच्या लोकांचं काम आहे. आता शेवटी पेटीमध्ये काही 1-2 खराब आंबे असतात, त्याच्यामुळे आंब्याचे पोटी खराब होते. आता त्या खराब आंबा बाहेर काढून टाकला, पेटीला चांगला दर भेटतो. सर, LED बोटी नाही आहेत, ह्या LED भाड्याने देतात जे समुद्र मासेमारी. सगळ्यांची माहिती पहिली जमा संकलन करण्याचे काम आम्ही करतोय. तो एकदा माहिती आली कारवाई सुरू. साहेब, हे सगळं करण्यासाठी 1.5 वर्षापूर्वी अतिरिक्त 200-300 कर्मचारी मिळाव्याची मागणी केली होती आपल्याकडे. आणि सागराची लढा लढायची साधी गोष्ट नाही. मग तो आपल्याकडे प्रस्ताव आला, आता पण दिलेला आहे. त्यांचे म्हणणं आहे की आम्हाला गस्ती नौका एवढ्या पाहिजे, डिपार्टमेंटमध्ये एवढे कर्मचारी भरलेले पाहिजे. पण मी तुम्हाला बोलतो, शेवटी आम्हाला सरकार चालवायचं आहे. सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे होत नाही, कधी मल्टीटास्किंग पण करायला लागते एका व्यक्तीला. आता आमचे राजेश सावंत साहेब कसे आहेत, पक्ष पण चालवतात, आपल्या कार्यकर्त्यांना पण ताकद देतात, सरकारमध्ये पण आम्हाला मदत करतात. तर एका व्यक्तीला 3-3, 4-4 कामं करण्याची तयारी असली पाहिजे. सरकार चालवायचं आहे. आता आम्ही 300 अधिकारी मागितले, कदाचित आम्हाला 200च भेटतील. मग त्या 200नी उर्वरित 100चं काम करायची तयारी असली पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित. मिरकरवाडा बंदराचा विचार केला, आज आपण मिरकरवाडा बंदराची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः बोटी लावायला तिथे जागाच नाही, पण अशा दाटीवाटीने बोटी लावलेल्या आहेत. ह्या सर्व बोटी अधिकृत आहेत का, आपण काय माहिती घेतली? त्याचीच मी माहिती मागवलेली आहे. मी स्वतः विरकरवाड्याला जाणार आहे, स्वतः पाहणी करणार आहे. बघा, असं आहे, ग्राउंडवर उतरल्याशिवाय आपल्याला परिस्थिती कळणार का? आपल्याला अधिकारी जी माहिती देत आहेत ती सत्य आहे का? बघा, कोणावरही माझं डिपार्टमेंट अन्याय करणार नाही, एवढं तुम्हाला स्पष्ट बोलतो. म्हणून जेव्हा मिरकरवाड्यामध्ये जाईल, जेव्हा ही संबंध, आता माहिती मला 2-3 आजपासून यायला बघा सुरू होईल. किती परवाने दिलेले आहेत, किती अनधिकृत स्ट्रक्चर आहेत, काही धार्मिक स्ट्रक्चर त्या मिरकरवाड्याला बांधलेले आहेत का, मग त्याला कोणी परवानगी घेतली आहेत का, अशा सगळ्या गोष्टीवर आता माहिती आहे. आणि संकलन करण्याचा हे एकदा माहिती माझ्याकडे आली, मग त्या विषयावर नियमात असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या ठेवल्या जातील. नियमाच्या बाहेर गोष्टी असतील तर एकही कुठे राहणार नाही. मिनी पर्सिन बोटी, मिनी पर्सिन हा एक विषय आहे आणि मिनी पर्सिनचा देखील तेवढाच त्रास पारंपरिक मच्छीमारांना होत असतो. या मिनी पर्सिनवरती पण कारवाई. बघा, एक लक्षात घ्या, मिनी पर्सनेटचे काही नियम लावून दिलेले आहे. 12 नॉटिकल माईलचे, 12 नॉटिकल माईलच्या बाहेर त्यांनी केलं तर कुठलाही कोणी त्यांना थांबवणार नाही. पण जिथे आमचे पारंपरिक मच्छीमार मासेमारी करतात तिथे न पर्सनेटनी येता कामा नये, मिनी पर्सनेटनी नाही आणि LED-वाल्यांनी पण नाही. कारण का शेवटी तुम्ही ते बिचारे साध्या पाण्याची मासेमारी करतात, त्यांच्याकडे तुमच्यासारखे आधुनिकरण नसतं, त्यांच्या पण तुम्ही पोटावर लाथ मारायला लागला, मग ते लोक जाणार कुठे? म्हणून या सगळ्या गोष्टीचं एकदा माझ्याकडे सगळी माहिती आली, तुम्हाला मी अपेक्षित असलेल्या कारवाई करून देईन. आजच्या आपल्या दौऱ्याने फरक पडेल तुम्हाला असं वाटते? माझी सुरुवात आहे. मी एका चित्रपटाला एका वन टाईम हिरो नाही आहे इथे. आता 5 वर्ष ह्याच हिरोच्या थ्रू पिक्चर, जेव्हापर्यंत माझा पक्ष मला आशीर्वाद देईल तोपर्यंत हे खातं आपण चालू. पण बदल निश्चित पद्धतीने घडून दाखवेल. बदल या मत्स्य व्यवसाय खात्यामध्ये आणि बंदर खात्यामध्ये माझ्या आदरणीय राणे साहेबांकडे हे खातं होतं. त्यावेळी त्यांनी निश्चित पद्धतीने क्रांतिकारी निर्णय घेतले. त्याच्यानंतर पण अन्य जे खात्यातले मंत्री होते त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले. पण माझ्या हिशोबाने ह्याच्या खात्यामध्ये काम करण्याची फार वाव आहे. त्या दृष्टिकोनातून पाऊल मुरुडवाडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होते. जवळपास 15 मी माहिती मागितली त्या संबंधित. बघा, अनधिकृत अवैध काही होत असेल तर अगर ते तर थांबवलं जाईल, पण त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्याला पण सोडणार नाही. मी म्हणून ह्याला सांगणार काय, बाबा तुम्ही ठरवा.
डाग लावून घ्यायचा आहे काय चांगलं पारदर्शक काम करायचं आहे? कारण आता मंत्री पण कोकणातलाच आहे. मंत्र्याला रत्नागिरी चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मंत्र्याचे वडील रत्नागिरीचे खासदार आहेत, भाऊ रत्नागिरीचा माजी खासदार आहे. आम्हाला ही माती, समुद्र, बंदरे चांगल्या पद्धतीने माहिती आहे. म्हणून माझ्याकडे माहिती देण्याच्या अगोदर ह्यांनी 2 वेळा विचार करायला पाहिजे, कारण आम्हाला क्रॉस चेक करण्यासाठी 10 विषय आहेत ना. म्हणून तुम्ही जो मुद्दा उचलला त्याची संबंधित माहिती माझ्याकडे आहे. बंद कसं होईल आणि कारवाई कशी होईल याच्यावर आम्ही लक्ष घालतो. मत्स्य उत्पादनात वाढ झाली, नेमका आपला कन्सेप्ट काय? ते 2-3 योजनेबद्दल आम्ही विचार केलेला आहे. ते एकदा येईल तर आपल्या समोर प्रेझेंटेशन ठेवलं जाईल. रत्नागिरी जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत जिल्हाधिकारी, त्यांच्या वर्तवणुकीबद्दल वारंवार तक्रारी आहेत. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून अधिकाऱ्यांशी बिहेवियर असेल त्यांचं, म्हणजे एका अधिकारी. परंतु जिल्हाधिकारी आणि मत्स्य व्यवसाय आणि बंदरमध्ये मंत्रालयाचा काय संबंध? ते मंत्री आहात म्हणून विचारलं, कारण की माझ्याकडे अशा कुठल्याही तक्रारी आलेल्या नाही. पण सर शिवीगाळ करण्यापर्यंत अगर अशी असेल संबंधित कुठल्याही अधिकाऱ्याने, आम्ही जनतेचे सेवक आहोत, आम्हाला शिवी देणं आणि जनतेशी गैरवर्तणूक करणं हे आमचं काम नाही. म्हणून असं कुठलाही अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांनी तर करूच नाही, कुठल्याच अधिकाऱ्यांनी करू नये. असा कोण करत असेल तर कारवाई होणार, पण पुरावे तपासले जाणार. सर एक मिनिट. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 14 बांगलादेशीय नागरिक मिळाले. खाणीवर 13 आणि शिरगाव ग्रामपंचायत एकाला जन्म दाखलाच दिला गेला. तर या संदर्भात सर आपण मंत्री म्हणून किंवा कसे बघता? बघा, शेवटी एक लक्षात घ्या, हे सगळं आपल्या देशाला, राज्याला फार मोठा धोका आहे. जिथे जिथे हे बांगलादेशीने रोहिंगे ज्या ज्या देशात, ज्या ज्या राज्यात आहेत, त्या त्या देशात आणि राज्याला अस्थिरच करण्याचं काम केलेलं आहे. आणि आमचे आदरणीय मुख्यमंत्री या बांगलादेशीने रोहिंगे संदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका केलेलं आहे की आम्ही यांना राज्यात ठेवणार नाही. ही घाण आम्हाला नको. तेच आमच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात कुठेही ही घाण अगर साठलेली असेल तर त्यांना बाहेर कसं काढायचं, त्यांना आम्हाला जी काही उपलब्ध असलेली माहिती आहे, पोलिसांना स्पष्ट निर्देश आहे की आमचं सरकार हिंदुत्ववादी विचाराचं आहे. अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी आमचं सरकार सहन करणार नाही. आणि त्यांना इथून बाहेर कसं हाकलवायचं त्यासाठी स्पष्ट आमची भूमिका, त्याप्रमाणे ॲक्शन घेतली जाईल. सर त्याला स्थानिक राजकीय लोकच हे देतात, मदत करतात. ते मग ते पण त्यांना पण बांगलादेश पाठवून देऊ. एवढंच अगर बांगलादेशी रोहिंग्यावर प्रेम आहे ना, जाऊन राहा ना बांगलादेशमध्ये. आमच्या भारतामध्ये बांगलादेशीने रोहिंग्यांना काही जागा नाही. तुम्हाला एवढं पाकिस्तानवर प्रेम आहे, बांगलादेशवर प्रेम आहे ना, जाऊन त्यांच्याबरोबर एकच फ्लाईट तिकीट काढून देऊ, मांडीवर बसून निघून जा. नको घाण आम्हाला इकडे. सागरी सुरक्षामध्ये मसाजोग प्रकरणामध्ये त्यांच्या भावाने सुद्धा आज आंदोलन केलेलं पाहायला मिळते. सागरी सुरक्षामध्ये 4 जणांची जबाबदारी असते, पोलीस, कस्टम, कोस्टगार्ड आणि मत्स्य विभाग. या चौघांमध्ये कोऑर्डिनेशन नसल्यामुळे सगळं घडते. हो, त्यासाठी आता आम्ही सगळे डिपार्टमेंट आम्ही एकत्र बसलेलो. तोही विषय आम्ही त्याच्यामध्ये घेतला. आमचं म्हणणं होतं की शेवटी सगळे आम्ही एकत्र एक दुसऱ्याला अगर मदत केली तर आपल्याला उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, सुरक्षा वाढवण्यात चांगला वाव आहे. त्यामुळे आम्ही आपसात चर्चा केलेली आहे. मला वाटतं ह्याचे पडसाद हळूहळू तुम्हाला दिसायला सुरू करतील. संयुक्त गस्त घातली जायची, ती आता होत नाही. होईल झाले वेगळे पोलीस टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी होत्या. बघा, खूप वर्षानंतर एकच मंत्र्याला 2 खाती दिलेली आहे. यासाठी ह्या दोन्ही खाते म्हणजे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे, यासाठी तुम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचे आभार मानले पाहिजे की खूप वर्ष. आता बघा, अगोदर आमचे सुधीर भाऊ होते आणि ह्या अगोदर दुसऱ्या बाजूला बनसोड होते. तसंच आमचे असलम शेख होते, दुसऱ्या बाजूला दुसरे कोण होते. म्हणजे एकच 2-2 दुसऱ्या वेगळ्या खात्या, एकच व्यक्तीला 2 खाते दिले गेलेले आहेत. म्हणून माझं असं मत आहे आता तुम्हाला चांगला रिझल्ट दिसेल. आता त्यानं राजेशजींना विचारलं पाहिजे. पण भारतीय जनता पक्ष म्हणून कोकणात, विशिष्ट आमच्या तुमच्या रत्नागिरीमध्ये निश्चित पद्धतीने येणाऱ्या काळावधीमध्ये तुम्हाला मजबूत होताना दिसेल. त्या पद्धतीची हालचाली आमचे खासदार राणेसाहेबांनी पण गेल्या आठवड्यातच ते इथे बंदर टप्पा क्रमांक 2 सुरू झाला. जवळ 80-90 कोटी रुपये खर्च झाला. ते नेमकं बंदर आहे का तिकडे, हे जर आपण माहिती घेतली? नाही, माझं म्हणणं आहे तो खर्च जो मिरकरवाडा फेज 2 मध्ये झालेला आहे त्या सगळ्याचा आढावा मी मागितलेला आहे. कारण का मला मुंबईच्या आढावा बैठकीमध्ये ज्या काही गोष्टी, मी जसं नेहमी म्हणतो, प्रत्येक पैसा जो खर्च होतो तो जनतेचा पैसा आहे. तो सरकारी पैशाचा अधिकार पण जनतेवर आहे. म्हणून जो काही पैसा खर्च झालेला आहे तो खरंच मच्छीमारांसाठी फायद्याचा आहे का,
ते नुसतं कोणाच्या खिशा भरण्यासाठी पैसा खर्च झालेला आहे, सगळ्याचा आढावा घेतला जाईल आणि त्या टप्प्यावर माहिती दिली जाईल. सर, मत्स्य विभागात पतन विभाग पण येतो. पतन विभागाच्या वतीने सुद्धा काही ठिकाणी मच्छीओटे असे झालेले आहेत. प्रत्यक्ष मच्छीओट्यांचा वापर पण होत नाही. त्याची सगळ्याची स्क्रुटनीची यादी मी मागितलेली आहे. म्हणून तुम्हाला बोलतो ना, एकदा आता मी काही माहिती मागितलेली आहे आढावा बैठकीमध्ये. बाबा परवाने किती नावांनी आहे, मग ह्या ओट्यांचा काही परिस्थिती, सगळ्याची माहिती मागेल. एकदा माहिती आल्यावर तुम्हाला मलाही काम करता येईल आणि तुम्हालाही माहिती देता येईल. सर, माध्यमातून 50% अनुदान दिले. राण्यांची काम करण्याची पद्धत टाइम बाउंडच आहे. एनसीडीच्या फिशरीज डिपार्टमेंटमधनं एखादी बोट बांधायची असेल तर सरकारकडनं 50%. आणि हे फसवेगिरी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. प्रत्यक्ष बोटच नाहीये, पण सरकार पैसे देतंय म्हणून ते घेतलं जातंय. याला अधिकारी पण जबाबदार आहे. या दृष्टीने म्हणून ताई आम्ही काय करतोय, प्रत्येक जो खर्च केलेला पायी पैसा हा नेमकं कुठे खर्च झालेला आणि तो पैसा खरंच तिथेच पैसा खर्च झाला आहे का ह्याची पण माहिती आज त्याच्यामध्ये ती माहिती दिली गेली नव्हती. म्हणून मी त्यांना म्हटलं की बाबा तुमच्या डिपार्टमेंटमध्ये आत्तापर्यंत खर्च केलेल्या पैशाची पुरी यादी द्या मला आणि तिथून तो पैसा खरंच तिथे खर्च झाला आहे का, कॅरी फॉरवर्ड किती पैसे झालेले आहेत, गेल्या वर्षाचे निधी यावर्षी निधी पास ऑन झाला आहे का, या सगळ्याची माहिती मागितलेली आहे. आता पहिलाच दिवस असल्यामुळे थोडं सगळ्यांना कामाला लावलेलं आहे. थोडं म्हणजे डिझेल मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. मच्छीमारांना डिझेल मिळतं नाही मिळतं नावावर घेतात. या मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये काही डिझेल ह्याच्यामध्ये ऑइल डिझेल ह्याच्यामध्ये अंडरवर्ल्डचा पण काही मोठ्या प्रमाणामध्ये हात असतो. फार मोठ्या प्रमाणे गैरव्यवहार होतो. त्या सगळ्या गोष्टीवर माझी नजर आहे. कारण का ह्या सगळ्या गोष्टीवर फार बारकाईने नजर ठेवून काही गोष्टी जिहादच्या नावाने ज्या काही ॲक्टिव्हिटीज सुरू असतात हे ह्याच सगळ्या ह्या निमित्ताने होतात. त्या आम्हाला आता सागरी सुरक्षा करायची असेल, जिहाद आम्हाला थांबवायचा असेल तर आम्हाला या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण आणायला लागेल आणि त्या दृष्टिकोनात आम्ही पाऊल उचलणार आहोत. आणि सर तिसरं म्हणजे राजकीय लोकांनी मोठ्या प्रमाणावर ह्या व्यवसायात घुसलेले. मच्छीमारीच्या बहुतेक जणांच्या बोटी आहेत किंवा साईड बिझनेस म्हणून राजकीय लोकांनी बोटी घेतली. माहिती येईल. मी आता जेवढे लोकांचे ट्रॉलर आहेत, जेवढ्या लोकांच्या बोटीची माहिती मागितलेली आहे. माहिती आल्यानंतर काही लोक पारदर्शक पद्धतीने काम करत असतील. हा व्यवसाय काय म्हणजे राजकीय लोकांनी येऊ नये असं GR मध्ये लिहिलेलं नाही लिहिलेलं. फक्त ज्यांनी यावं त्यांनी सामान्य मच्छीमारांच्या पोटावर हात न मारता त्यांनी काम व्यवसाय करावा. त्याच्यामध्ये वाईट काय. आता आमचं पण सिंधुदुर्गामध्ये अमिशन फूड आहे, आम्ही पण तो व्यवसाय करतो. म्हणजे कसं काय GR मध्ये लिहिलेलं नाही की राजकीय लोकांनी येऊच नाही. उद्या पत्रकार पण येऊ शकतात. चांगला व्यवसाय आहे, काय हरकत नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला यायचं असेल तर आम्ही फिशरीज डिपार्टमेंट म्हणून पाठिंबा देतो ना. सर, सागरी सुरक्षा रक्षक जे नेमलेले आहे 68 जिल्ह्यामध्ये त्याचा गेले 4 महिने पेमेंट झाले. हो, मी माहिती ती घेतलेली आहे. म्हणून त्यांना मी सांगितलं की मंत्रालय स्तरावर काही जे तुमच्या मागण्या आहेत डिपार्टमेंटच्या, म्हणजे निधीचा विषय असो, काही इमारती आम्हाला आमच्या हक्काच्या पाहिजे, मग काही ह्या लोकांचे पगार प्रलंबित आहेत, त्या सगळ्यांची नोट मी माझ्याकडे मागितलेली आहे. मंत्रालय स्तरावर मी फॉलोअप घेईन. सागरी प्रदूषण लँडिंग पॉईंट आहेत तिथे सागरी सुरक्षा लँडिंग पॉईंट जे आहेत ते खूप संवेदनशील क्षेत्रामध्ये येतात. अशांच्या सुरक्षेदृष्ट्या 26 म्हणून बघा काय आहे, या सगळ्या ज्या लँडिंग पॉईंट्स आहेत मग त्याच्यामध्ये असलेले अनधिकृत स्ट्रक्चर असो, ज्या काही तिच्या हालचाली होतात त्या सगळ्या हालचालीवर आम्ही लक्ष ठेवण्याचं काम ड्रोनच्या माध्यमातून तर करतोच आहे. त्याचबरोबर आमचं डिपार्टमेंट पण करतं. तुम्हाला बोलू आमचं जे पोर्ट डिपार्टमेंट ते होम डिपार्टमेंटच्या अंतर्गत येणार आहे. म्हणून ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवर नितेश राणेला जेव्हा ह्या खात्याचं मंत्री केलं गेलं तर त्याच्या मागची काही कारणं आहेत, ज्याचे कारणं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अजून ठळक पद्धतीने दिसतील. सागरी सुरक्षा रक्षक जे आहेत ते नेमले गेले मात्र ते प्रत्यक्षात त्या पदांवर नसतात. तर या संदर्भात नेमकं शिस्त लावली जाईल. बघा तुम्ही सर, सागरी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढते. बोललो ना मी तुम्हाला, प्लास्टिक बिस्टिक ह्या गोष्टीवर. पण माशांच्या पण प्रजाती काही नष्ट झालेल्या आहेत. या दृष्टीने संवर्धनाच्या दृष्टीने म्हणून मी तुम्हाला बोलतो त्या काही गोष्टीचा अभ्यास मी त्यांना करायला सांगितलेला आहे. एकदा जेव्हा त्यांच्या अभ्यासाचे रिपोर्ट येतील मला माहिती येईल, त्यानुसार टप्प्याटप्प्याने ज्या कंपन्या आहेत ते माशावर प्रक्रिया करून ज्या पाणीचं पाणी ते बांधण्यात नेऊन सोडत आहेत, प्रदूषण होतं. विषय आला माझ्याकडे. ह्या गोष्टीवर नियंत्रण कसं लावता येईल त्यावर आपण चर्चा झाली. राणेसाहेब, आपण आज शासकीय दौऱ्याला ते आपण एक राजकीय नेते पण आहात. कालच शिर्डीला आपलं अधिवेशन झालं. अमितभाईने काय दिले संदेश, मार्गदर्शन केलं. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून आम्ही महाराष्ट्राची सेवा कशी करावी, भारतीय जनता पक्ष आम्ही कसं वाढवावा
आमची ताकद कशी वाढवावी, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीची सत्ता सगळीकडे कशी यावी या दृष्टिकोनातून मला राजेशजींना सगळ्या जणांना मार्गदर्शन कार्यकर्ता म्हणून केलेलं आहे. त्याचा आता अंमलबजावणी आम्ही करायला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी लक्ष घातलेले आहेत. आमचे चव्हाण साहेब आता कार्यकारी अध्यक्ष झालेले आहेत. मी स्वतः मंत्री आहे. ही सगळीची सगळी ताकद, जसं शिवसेनेला वाढण्याचा अधिकार आहे, राष्ट्रवादीला वाढणारा अधिकार आहे, तेवढाच अधिकार आमच्या भारतीय जनता पक्षाला आहे. म्हणून आम्ही प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने ताकद वाढून महायुती भक्कम करण्याचं काम आम्ही करू. सर, पालकमंत्रीपद अद्याप काही जाहीर झाले नाही, ते येत्या काही दिवसात. आता तुमचा प्रश्न मी आता जाताना मुंबईकडे घेऊन जातो आणि सागर बंगल्याच्या टेबलावर जाऊन सोडतो. राणे साहेब, महाविकास आघाडी महाराष्ट्रात फुटीच्या उंबरठ्यावर आहे, कसे पाहता आपण नेते म्हणून? बघा, महाविकास आघाडी ही स्वार्थासाठी बनलेली आघाडी होती. एकाला मुख्यमंत्री बनायचं होतं, दुसऱ्याला आपल्या घरात मंत्रिपद आणायची होतं. ते महाराष्ट्राच्या हितासाठी कधीच ती महाविकास आघाडी तयारच झाली नव्हती. आता जेव्हा स्वार्थ संपलं, आघाडीचं भावपूर्ण श्रद्धांजली झालेला आहे. बसरा स्टार जे जहाज आहे ते गेली बसरा स्टार म्हणून आपल्या 4 वर्ष किनाऱ्यावर. हो, मी त्या संबंधित मला माहिती गेल्याच आठवड्यात घेतलेली आहे. मी संबंधित अधिकाऱ्याकडे गेल्याच कुठेतरी प्रिंट पेपरमध्ये आलेलं ते, ती माहिती मी पाठवलेली आहे. त्या संबंधी लवकरच कारवाई होणार आहे. थांबल्या, त्याच्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. म्हणून त्या जहाजासंदर्भात भूमिका आमचं खातं संबंधित लवकरात लवकर. राणे साहेब, आपल्याकडे हिंदुत्वादी चेहरा म्हणून पाहिला जाते, आपण मुस्लिम समाजावर एवढे नाराज का? जो मुसलमान आमच्या देशाला आपला देश मानत नाही, जो आमच्या तिरंग्याला आपला तिरंगा मानत नाही, जो आमच्या खांद्याला खांदा लावून आमचे सणासुदी एकत्र साजरा करत नाही, जो आमच्या गौमात्याला आपली माता मानत नाही, त्या अशा जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांचा आमच्या देशामध्ये जागा नाही. आपण सर्वसकट मुसलमानच्या विरोधात ना आपलं, मला असं म्हणायचं आहे. हो, जे आमच्या देशाला आपला तिरंगा आपला देश मानतात, जे आमच्याबरोबर भारत माता की जय म्हणतात, जे आमच्या गौमातेला वाकड्या नजरेने पाहत नाही, जे आमच्या माता भगिनींना लव जिहादच्या नावाने टार्गेट करत नाही, जे सगळीकडे जाऊन हिरवी चादरं टाकत नाही, ते आमचे मुसलमान. आणि अन्य जे असे काही करत असतील त्यांना, या जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांना आम्ही इथे ठेवणार नाही अशी आमची सरळ स्पष्ट भूमिका आहे. कारण का ते देशविरोधी ताकद आहे, देशविरोधी ताकद आहे. आमचं म्हणणं आहे की आम्हाला जसं त्यांना ईद आणि मोहरमची मिरवणूक काढण्याचा त्यांचा अधिकार आहे, तसंच आम्हालाही गणेश चतुर्थी काढण्याचा अधिकार आहे, मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे. आम्हाला पण हनुमान जयंतीचा मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे. ते जसं काही प्राण्यांना त्यांना बघण्याचं पण परवानगी नाही, मग आमच्या गौमात्याकडे कशाला वाकड्या नजरेने पाहिलं जातं? म्हणून आमचं म्हणणं आहे की जे आमच्या खांद्याला खांदे लावून काम करणारे जे मुसलमान समाज आहे ते आमच्यावर हक्काने राहतात ना, आणि ते पण ह्या लोकांच्या विरोधात आहेत. जेव्हा गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर भिवंडीमध्ये पथराव झाला तेव्हा असंख्य मुसलमान समाजाच्या पण लोकांना ते आवडलं नाही, पण ज्यांनी समर्थन केलं, जे गप्प बसले, त्यांना आमच्या देशामध्ये जागा नाही. पण भविष्यात आपण कधी मुस्लिम समाजाच्या भावना समजून घेणार का? जे आमच्या देशाला आपला देश म्हणतात त्यांची भावना समजण्याची गरजच नाही. आमच्या खांद्याला खांदा लावून ते काम करणारच आहेत ना. माझं म्हणणं आहे, जे नियम या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा जे पालन करत असतील ते आमच्या हक्काचे आहेत ना. आमच्या देशामध्ये जे शरिया कायदा आणून पाहत असतील ते आमच्या देशाचा मुसलमान नाही आहे. तो मुस्लिम समाजाने भाजपमध्ये यावं असं आपण कधी आवाहन केलंय की? मुस्लिम समाजाने आहेत ना, आमच्या अल्पसंख्या सेलचे लोक आहेत, त्याच्यामध्ये आहेत, नाही असा विषय नाही, आहेत. फक्त ते आमच्या देशाला आपला देश मानतात. आमच्या सगळ्या 100% आमच्या योजनांची फायदा घ्यायचा, लाडली बहीण योजना घ्यायच्या, शेतकरी सन्मान घ्यायचा, आमचे सगळे योजना. पण मतदान करत असताना मोदींना मतदान करायचं नाही, हे चालणार नाही. बरोबर आहे. म्हणजे हे मतदान करत नाही आणि सगळ्या 100 दादाचा माणूस आहे, तीर बरोबर लगा निशाने. चिपी विमानतळाचा मुद्दा या ठिकाणी पुढे येतोय. जर चिपी विमानतळाची वाहतूक सुरू केली त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आमचे राणे साहेब आणि निलेश साहेब सक्षम आहेत. सर, तुमचं रत्नागिरी जिल्ह्यावर बारीक लक्ष आहे. मी मंत्री म्हणून माझ्या महाराष्ट्रावर माझ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून महाराष्ट्रावर लक्ष आहे. म्हणून तुम्ही रत्नागिरी त्याचा एक भाग असला. आणि
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणा, मुंबई या 720 किलोमीटरच्या किनारपट्टीमुळे आपलं मत्स्य उत्पादन वाढू शकतं. गोड्या माशांचे लिमिटेशन्स आहेत जिथे जिथे प्रकल्प आहेत, पण ह्या किनारपट्टीमुळेच आपल्या महाराष्ट्राचं मत्स्य व्यवसायाचं उत्पादन वाढू शकतं. म्हणून माझं विशेष लक्ष निश्चितपणे 10 वर्षापूर्वी मिरकरवाड्याचं 3,500 कोटीचं उत्पादन होतं. आता फार म्हणजे ते महाराष्ट्राच्या राज्याचं एवढं होतं, पण आता फार कमी. नाही खरं का काय झालं की त्या इथेमध्ये अनधिकृत पद्धतीने मासेमारी, अनधिकृत पद्धतीने काही म्हणजे स्थानिक मच्छीमारांच्या पोटावर लाथ मारून जो मासा काढला जातो त्या गोष्टीवर अगर हाच मुद्दा मी तिथे आतमध्ये मांडला की आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल ना तर सागरी सुरक्षा हा फार महत्त्वाचा भाग आहे. तिथून अगर योग्य पद्धतीने अगर आपल्या किनारपट्टीवर आणि बंदरांवर शिस्त आणली, मी तुम्हाला बोलतो आपलं उत्पादन किमान 20% वाढेल आणि तेवढंच काम करणं आम्ही करणार आहे. सर, बारीक मासे मोठे व्हायलाच देत नाही, कारण पर्सिनेटमध्ये ते छोटे छोटे मासे जाळ्यात अडकतात. शिस्त येईल मॅडम, भीती पसरेल. 50वा प्रश्न आहे, त्याला आता मला जायला लागेल. तिथे एकदा आपल्याकडून कारवाया जोरदार सुरू झाल्या ना तर त्याच्यामध्ये भीती पसरेल. आता काय झालं, आतमधले काही आपले धारीतले शुक्रचार्य आहेत जे त्यांना कॉन्फिडन्स देत आहेत, आत्मविश्वास की तुम्ही या काय होणार नाही आणि हे तिथे पोहोचत नाही. ते जेव्हा व्हायला सुरू होईल बघा. गोड्या पाण्याच्या माशांचा लिलाव झलक आहे म्हणाले साहेब. बुलडोजर सर, कोट्यावधी रुपयाचं हे बाबा चला